आज ह्या लेण्यांची पडझड झालेली असली तरी कधी काळी ह्या लेण्या अत्यंत सुस्थितीत असल्याचे वर्णन अनेक पोर्तुगीज तसेच डच प्रवास वर्णनात येते. पोर्तुगीज दर्यावर्दी आणि भारताचे व्हाईसरॉय डॉम जुदाओ दी कास्त्रो यांनी 1538 ते 1539 मध्ये केलेल्या समुद्री मोहिमेवर आधारित प्रिमेरियो रोट्रे दा कास्टो दा इंडिया या पुस्तकात असे म्हणतात की संपूर्ण बेट 2 उंच खडकाळ डोंगरामध्ये पसरलेले आहे, जे एका अत्यंत अरुंद दरीने वेगळे झाले आहे. जो डोंगर दक्षिणेकडे आहे तो मोठा आहे, उत्तरेकडे असलेला डोंगर लहान आहे. तरी त्यावरील भव्य मंदिराच्या इमारतीमुळे तो अधिक प्रसिद्ध आणि पवित्र मानला जातो. या बेटावर अन्नधान्य, फळे कमी प्रमाणात पिकतात, परंतु येथे पक्षी, विशेषतः मोर, बदक आणि पारवे विपुल प्रमाणात आढळतात आणि संपूर्ण जमीन जंगली झाडांनी व्यापलेली आहे. या बेटाला एलिफंटा हे नाव दिले गेले आहे कारण येथील एका जंगलात दगडाचा एक विशाल हत्ती आहे, जो रंग, आकार आणि रचनेमध्ये अगदी जिवंत हत्तीसारखा दिसतो. डोंगराच्या खडकात कोरीव काम करून एक अतिशय मोठे मंदिर तयार केले गेले आहे. हे काम इतके अद्भुत आहे की मानवी हातांनी ते तयार झाले असणे अशक्य वाटते. त्यातील सर्व नक्षीकाम, मूर्ती, खांब, रचना आणि दालने या डोंगराच्या अखंड खडकात कोरलेले आहेत, जे निसर्गाच्या नियमापलीकडे वाटते. मानवाच्या मनामध्ये अशी कल्पना येणे मुळात योग्य नव्हते. मग ती प्रत्यक्षात आणून शेवटाच नेणे तर दूरच. इसवी सन 1583 मध्ये डच व्यापारी जॉन हुजेन व्हॅन लिन्सचोटेन यांनी घारापुरी बेटाला भेट दिली. डिस्कोर्स ऑफ व्हॉयेज ऑफ ईस्ट अँड वेस्ट इंडिज या पुस्तकात ते म्हणतात की या बेटावर एक उंच डोंगर आहे. त्याच्या शिखरावर एक मोठे विवर असून त्यातून डोंगराच्या आत खाली जाता येते. संपूर्ण गुहा कठीण दगडात कोरलेली असून ती एखाद्या विशाल मठा इतकी मोठी आहे. तिच्या आत विविध दालने आणि पाण्याच्या टाकी अत्यंत कौशल्याने तयार केलेली आहे. गुहेच्या भिंतीवर सर्वत्र हत्ती, सिंह, वाघ अशा हजारो प्रकारच्या हिंस्र वन्य प्राण्यांच्या आकृत्या कोरल्या आहेत. तसेच काही ॲमेझॉनच्या स्त्रियांच्या आणि इतर अनेक विचित्र आकृत्याही अतिशय कुशलतेने कोरल्या आहेत. हे सर्व पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करते. हे मंदिर पोरी नावाच्या एका लहान बेटावर स्थित आहे. या मंदिराला पोर्तुगीज लोक एलिफंटाचे मंदिर असे म्हणतात. असे मानले जाते की चीनी लोकांनी हे अत्यंत कुशल कारागीर आहेत. त्यांनी हे तयार केले असावे ज्यावेळी ते भारतात व्यापारासाठी येत असत. पोर्तुगीजांच्या ताब्याखाली आल्यापासून ही मंदिरे आणि इमारती आता पूर्णपणे सोडून दिलेल्या रानटी झाडांनी व्यापलेली आणि उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की अशा प्रकारची मंदिरे आजही देशाच्या अंतर्गत भागात विद्यमान आहेत. इंग्रज प्रवासी जॉन ओविंग्टन आपल्या अ व्हॉयेज टू सुरत या पुस्तकामध्ये म्हणतात की मुंबईपासून सुमारे 3 लीग अंतरावर एलिफंटा नावाचे एक छोटे बेट आहे. या बेटाला हे नाव तेथे दगडात कोरलेल्या हत्तीच्या पुतळ्यामुळे पडले आहे. हा हत्ती पूर्ण वाढ झालेल्या खऱ्या हत्ती इतकाच प्रमाणात कोरलेला आहे. ही मूर्ती बेटाच्या त्या भागातील एका मोकळ्या मैदानाच्या मध्यभागी उभी आहे. त्यामुळे बेटावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ती सहज दिसते. याच ठिकाणी दगडात कोरलेला एक घोडाही आहे. तो इतका जिवंत भासतो. त्याचा रंग, ठेवण आणि आकार इतके वास्तवदर्शी आहेत की दुरून पाहणाऱ्या अनेकांना तो जिवंत घोडा आहे असे वाटते. केवळ दगडी शिल्प आहे असे वाटत नाही. या मूर्ती केवळ शिल्पकारांचे कौशल्य दाखवण्यासाठी
किंवा पाहणाऱ्यांचे कुतूहल भागविण्यासाठी उभारलेल्या नसाव्यात. त्यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांना पाहणाऱ्या परधर्मीय लोकांच्या मनात आदर निर्माण व्हावा आणि त्यांच्या धर्माबद्दल आकर्षण वाटावे या उद्देशाने त्या घडवलेल्या असाव्यात असे मला वाटते. भारतातील लेण्यांचा शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम व्यवस्थितपणे करणाऱ्या पाश्चात्य विद्वानांमध्ये जेम्स बोर्गेस यांचे स्थान अग्रक्रमाचे आहे. 1871 त्यांनी एलिफंटा और द केव टेम्पल्स ऑफ घारापुरी हे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यांच्या नोंदीमुळे या लेण्यांची रचना, शिल्पसंपदा आणि त्या काळातील अवस्था आजही भारतासाठी अत्यंत मौल्यवान मानली जाते. जेम्स बर्गेस म्हणतात की घारापुरी या बेटाला एलिफंटा हे नाव पोर्तुगीजांनी दिले. बेटाच्या दक्षिणेकडे एक हत्तीचे शिल्प होते जे 13 फूट 2 इंच लांब आणि 7 फूट 4 इंच उंच. या हत्तीचे मुंडके हे 1814 मध्ये पडले होते आणि 1864 मध्ये त्याला येथून काढून मुंबईच्या व्हिक्टोरिया गार्डनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे पुढे बर्गेस सांगतात. एका उद्ध्वस्त पोर्तुगीज इमारतीच्या उत्तरेकडे पूर्वी एक घोड्याचे शिल्प सुद्धा होते. बर्गेस म्हणतात की 16व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी हिंदूंच्या मूर्ती पूजा पद्धती विरोधातील धर्मांधतेच्या भरात या मंदिराची विटंबना केली असावी ही दाट शक्यता आहे. तरीही शैव उत्सवाच्या प्रसंगी विशेषतः वाणी समाजाच्या हिंदूकडून याचा वापर केला जातो आणि महाशिवरात्रीच्या सणाला फेब्रुवारीच्या मध्यानंतर येणाऱ्या पहिल्या अमावस्येच्या ठीक आधी येथे धार्मिक जत्रा भरते. हा शैव पंथातील सर्वात मोठा सण असल्याने एलिफंटा येथे या जत्रेचे आयोजन होणे यावरून हे सूचित होते की आसपासच्या परिसरात सर्वात जुने नसले तरी शिवाचे एक प्रमुख मंदिर नक्कीच राहिले असावे. ही सर्व एकाच देवांची पूजा करत नाहीत. पुढे बर्गेस म्हणतात की सर्व हिंदू एकाच देवांची पूजा करत नाहीत. त्यांच्या पूर्वजांनी निसर्ग शक्तीचे मानवीकरण करून त्यांची पूजा केली, जसे की इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य. परंतु बहुधा ख्रिश्चन युगाच्या सुरुवातीस जे बौद्ध नव्हते त्यांनी नवीन देव आणण्यास सुरुवात केली आणि जुन्या देवांची नावे व पदव्या नवीन आणि अत्यंत विकृत पात्रांशी जोडल्या. 8व्या शतकापर्यंत नवीन कल्पनांनी वर्चस्व मिळवले. त्यांच्या अनुयायांनी बौद्धांचा छळ केला आणि काही काळानंतर त्यांचा पूर्णपणे नायनाट केल्याचे दिसते. या नवीन देवांचे निर्माते आणि स्वतः बनलेले पुजारी असलेल्या ब्राह्मणांनी अर्थातच लोकांच्या मनावर अमर्याद प्रभाव मिळवला, परंतु सर्वोच्च पूजेस पात्र असलेला देव आणि त्याचे स्वरूप यावरून ब्राह्मणांमध्येही मतभेद होते. त्यामुळे किमान 6 वेगवेगळे पंथ अस्तित्वात आले. पहिला शैव जे शिवाची पूजा करतात, दुसरा वैष्णव जे विष्णूला सर्वोच्च मानतात, तिसरा सौर जे सूर्याची पूजा करतात, चौथा शाक्त जे निसर्ग देवाची शिवाची शक्ती असल्याची भावना मानतात, 6वा भागवत जे या सर्व 5ही देवांना समान मानतात. परंतु बहुतेक लोक शैव, वैष्णव किंवा शाक्त पंथांचे आहेत. प्रत्येक पंथ पुन्हा वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये विभागलेले आहे. उदाहरणार्थ केवळ शैव पंथांचे लोक विष्णूची पूजा करण्यास मनाई करतात, तर सर्व देवांपेक्षा शिवाचे श्रेष्ठत्व मानत असले तरीही इतर देवांची शिवाला दुय्यम मानून पूजा करण्याचा सल्ला देतात.